माणूस किती जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे महत्वाचं आहे. बरोबर. हे जगाव कसं माणसानं. एक गाणं ऐकलं मी, माझी इंस्टाग्रामला एक रील मिलियन मध्ये गेली, व्हायरल झाली. ते गाणं पिक्चरचं आहे पण आपल्या कामाचं आहे. असे शब्द जोरदार आहे. जीवनाचा सारस त्या 4 लाईनीत दिसला मला की कुछ खोकर पाना है, कुछ पाकर खोना है, जीवन का मतलब तो आना और जाना है, 2 पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. म्हणून आपलं जगणं हे जरा इतरांसाठी सुद्धा असलं पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात ना, हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. जे स्वतः करता जगतात त्याचं एक दिवस मरण होते, पण जे लोकांसाठी जगतात काकू त्याचं असं स्मरण होते, त्याची जयंती होते. 200 वर्षानंतरही माझ्या महात्मा फुलेची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, जयंती, सम्राट अशोक जयंती, बिरसा मुंडा जयंती, तुकडोजी महाराज पुण्यतिथी, गाडगे बाबा पुण्यतिथी, जगनाले महाराज पुण्यतिथी, आपली 13वी जयंती. जयंती, पुण्यतिथी. आली आठवण तर वर्षातून 2च दिवस अकजी न अकर्प, नाही तर 12ही महिने बाळाजीचा फोटो असा खिड्याच्या आधारावर लटकूनच ठेवते सज्जावर. मग अकजी अकर्पक आला का बाळाजीचा फोटो सुनबाई सज्जाच्या खाली उतरवते आणि अकजी अकर्पकाच्या दिवशी फड्या फड्यानं बुड्याले असं झटकते त्यांनाही भरून. आपली आठवण 2च दिवस, यायची आठवण 12ही महिने. का बरं बाबासाहेबाची आठवण? कारण बाबासाहेबांचं कार्य हे सर्वांसाठी होतं. हे एवढं मोठं संविधान दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करून संविधान दिलं. काही काही गावात असं संविधान दाखवलं का लोक आपापसात गोष्टी करतात. अजी म्हणते आपलं नाही, म्हणते ते आपलं नाही, म्हणते त्याच्या. असं काऊन म्हणतात? कारण त्यांनी कधी संविधान वाचलंच नसते. आता हे घर घर संविधान जे शासनानं अभियान हाती घेतलं, खरंच स्तुत्य उपक्रम आहे. घराघरात संविधान पोहोचलं पाहिजे. का? कारण त्याचं कारण आहे, हजारो भाषा, हजारो विधि विधान है, हजारों भाषा, हजारों विधि विधान है, लेकिन जो देश को जोड़े रखता है उसी का नाम भारत का संविधान है. 395 कलम बाबासाहेबांनी याच्यात लिहिल्या होत्या. 12 परिशिष्ट होते, बरोबर. 395 कलम. आता हे संविधान लिहित असताना या संविधानाच्या पहिल्या पानावर आहेत या देशाची राजमुद्रा, 4 शिळा आहे त्याच्यात. दुसऱ्या पानावर आहे प्रियम्बल, उद्देश पत्रिका. आणि या प्रियम्बलची सुरुवात होते वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. याच्यात असं कुठं लिहिलं का आम्ही भारताचे बौद्ध लोक, आम्ही भारताचे हिंदू लोक, आम्ही भारताचे मुस्लिम लोक? असं कुठंच नाही. आम्ही भारताचे लोक. कारण संविधान निर्माते बाबासाहेब म्हणायचे मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे. भारतीय होते बाबासाहेब आणि सर्वांचा विचार संविधानात केला. लक्षात घ्या, बाबासाहेबांना तुम्ही मारत जा म्हणता तशा शिट्या त्याईनं ऐकून घ्या. हे संविधान लिहित असताना बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाचा विचार नंतर केला. पहिले या देशातल्या आमच्या ओबीसी समाजाचा विचार केला. 340चा कलम घटनेमध्ये ओबीसी साठी लिहिलं आणि नंतर 341चा कलम आहे शेड्यूल कास्ट, 342चं कलम आहे शेड्यूल ट्राईब. आता 342 पहिले येते, 341 पहिले येते का 340 पहिले येते का?
हा? 340 पहिले का 341 पहिले? 340. मग पहिले विचार कोणाचा झाला संविधानात? हे काहून सांगतो मी, का बरं बोलत आहो? त्याचं कारण आहे, या देशामध्ये बहुसंख्याक समाज हा ओबीसी आहे, बरोबर? मग आता जनगणना जाहीर झाली, पण या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम आहे का? जरा चेक करू जा बरं. या देशात कुत्र्याची जनगणना होते, घरात मांजर असन कुत्र असन त्याची जनगणना होते, मिट्टू असन त्याची जनगणना होते, बैलाची जनगणना होते देशात. हो, हो. पण आमच्या ओबीसीची जनगणना का होत नाही? जरा ओबीसी समाजानं विचार करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? बाबासाहेबांनं तर 340च्या माध्यमातून हा अधिकार दिलाय. कधी कधी असं वाटते बाबासाहेब, अरे भीमा तुझे आयुष्य जर शतकाच्या पार असते, भीमा तुझे आयुष्य जर शतकाच्या पार असते, तर या बहुजनांच्या घराला आज सोन्याची दार असते. एवढी ताकद या संविधानाच्या माध्यमातून या महामानवानं दिली. पण हे महापुरुष समजून घेणं महत्वाचं आहे, कारण सर्वावर प्रेम केलं, कारण इज्जत मिळाली आम्हा आम्हा भीमा तुझ्यामुळे. घटना लिहून देशा, घटना लिहून देशा, म्हणून संविधानाचा अभ्यास करा. घर घर संविधान याच्या काळाची गरज आहे. आजचा कार्यक्रम हा विषय पोहोचवण्याकरता आहे. तसं तुमच्या इथं जास्त प्रबोधनाची आवश्यकताच नाही. ह्या एरियाच मोठा आवडला मला. मला वाटतं इकडे डीमार्टी आहे ना.